सोलापूर महानगरपालिका सार्वजनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक 8 मधील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी प्रभाग क्रमांक 8 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार अमर पुदाले, गीता गवई, प्रवीण दरगो पाटील आणि कविता धुम्मा यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उमेदवारांना पाठिंबा दर्शवला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजयकुमार देशमुख, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, त्याचबरोबर पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, माजी नगरसेवक, महिला आघाडी, युवक आघाडीचे कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं की प्रभाग क्रमांक 8चा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कटिबद्ध आहेत। देशाने आपल्याला औषध करून दिले ते घ्यायचं आणि आपण ते पचवायचं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाची पुन्हा सत्ता जेव्हा येईल तेव्हा आपण चांगल्या रीतीने या भारतीय जनता आपल्या या सोलापूर शहरामध्ये काम करूया। आपल्या सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या या 15 तारखेच्या मतदानाच्या दिवशी आपण सगळ्यांनी कमळ चिन्हाच्या समोर आपले बटन दाबून जास्तीत जास्त मताने आपण सगळ्यांनी निवडून आणावं ही विनंती करण्यासाठी आम्ही इथे सगळेजण उपस्थित आहोत आणि तुमचा आशीर्वाद, तुमचं सहकार्य या चारही उमेदवारांवर राहावं एवढंच विनंती करतो। शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी आपल्या भाषणातून पक्षाच्या विकासात्मक कामांचा आढावा घेतला। सोलापूर शहर हे असं फक्त शहर आहे की जिथे 102 उमेदवार कमळ चिन्हावर लढत आहेत। भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जो विकासाचा संकल्प भारतामध्ये घडवलेला आहे, आपण सगळेजण त्याची साक्षीदार आहोत। आपण सगळे सुशिक्षित मतदार आहात। त्या गोष्टी पुन्हा पुन्हा उद्धृत करण्यापेक्षा जी विकासाची गंगा महाराष्ट्रापर्यंत आलेली आहे, ती लाडक्या बहिणींची योजना असेल, इथं महिलांची उपस्थिती पण लक्षणीय आहे। ती लाडक्या बहिणींची योजना असेल, कोविड काळामध्ये धान्य उपलब्ध करून दिलेलं असेल, कोविडची लस उपलब्ध करून दिली असेल, घर तिथे नळ योजना असेल, मुलींच्यासाठी मोफत शिक्षणाची योजना असेल, त्याचबरोबर सोलापूरमध्ये जे आता तिन्ही आमदारांनी पाठपुरावा करून जी 872 कोटी जी समांतर पाईपलाईन आणलेली आहे त्याच्यासाठी जी योजना पुन्हा 1000 कोटी मंजूर करून आणले त्याबद्दल सर्व आमदारांचा हार्दिक धन्यवाद। या कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीसह प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला। प्रभागातील नागरिकांनी भाजपच्या प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं चित्र दिसून आलं।